नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नैना आणि राहुल आणि रोहिणी हे तिघं पुन्हा एकत्र आलेले आहेत, कारण त्यांच्या मनात अद्वैतविषयी आणि कलाविषयी खूप असा राग भरलेला आहे। कारण नैनाचा वापर करून घ्यायचा असं राहुल आणि रोहिणीने ठरवलेलं आहे। आता नैना पुन्हा आपल्या आयुष्यात आलेली आहे, ही फक्त आणि फक्त त्या कला आणि अद्वैतमुळं। मूर्ख कलाने तिला जर चांदेकरांच्या घरी आणलं नसतं तर ती माझ्या आयुष्यात पुन्हा आली नसती, असं राहुलचं म्हणणं असतं। आणि या कलाला संपूर्णपणे उठवायचं, आयुष्यात न उठवायचं, हिला संपून टाकायचं, हा प्लॅन या राहुलने केलेला असतो। आणि राहुलने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही। आणि एक जबरदस्त प्लॅन असा तो करत असतो, तो म्हणजे या सगळ्यामध्ये त्याने नैनाला अडकवायचं ठरवलेलं असतं। म्हणजे एका दगडात त्याने दोन पक्षी मारायचं ठरवलेलं असतं। पहिलं म्हणजे नैनाला कलावरती हल्ला केला म्हणून अडकवायचं आणि त्याचबरोबर कलालाही संपून टाकायचं। तर हे सगळं करत असताना कलाचा जीव अद्वैत कशा प्रकारे वाचवत आहे आणि देवी आई कलाच्या पाठीशी कशी आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आबांनी आता निर्णय घेतलेला असतो की काही झालं जर ह्या मुलीला आपण घराच्या बाहेर काढलं तर ही मुलगी चांदेकरांची बदनामी करून सोडणार आहे। काही झालं तरी हिला आपण घराच्या बाहेर काढू शकत नाही असं आबांनी ठरवलेलं असतं। आबा म्हणत असतात की ती या घरात राहणार आहे, कारण सगळ्या समाजाला, सगळ्या जगाला माहिती आहे की ती चांदेकरांची सून आहे, त्यामुळं त्या नात्याने ती या घरात राहू शकते। परंतु या घरातले काही बंधनं, काही नियम आहेत ते तिला पाळावेच लागतील। आजपर्यंत तिने खूप चुकीचं वागलेले आहे, पण यापुढं कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही असं आबांनी ठरवलेलं असतं। इकडे कला आणि अद्वैत रूममध्ये आलेले असतात। कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर आपण दोघं किती सिमिलर आहोत ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? काय पण काय बोलतेस तू? आपण दोघांनी सिमिलर? अगं विचार तरी कर, काहीही झालं तरी आपण दोघं कुठं सिमिलर आहोत? कारण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? एक बघ ना, कारण आपण सिमिलर असू शकत नाही। बघ ना, तू विचार कर, कारण तुझ्यात आणि माझ्या विचारांमध्ये फरक आहे, आपलं राहणीमान फरक आहे, सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे। आपण दोघं सिमिलर कसे आहोत? असं म्हणत असल्यावर कला म्हणत असते की चांदेकर, तुला असं लक्षात येत नाही आहे का रे? प्रत्येक वेळेस तू असंच कसं बोलत असतो? विचार कर ना, कारण आपण दोघं सिमिलर आहोत म्हणून तर प्रत्येक वेळेस मला जेव्हा गरज असते तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे तू उभा राहतो, आणि जेव्हा तुला गरज असते तेव्हा तुझ्या पाठीशी खंबीरपणे मी उभी राहते, आणि या सर्व गोष्टी घडत असतात। हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो का? आणि कला म्हणत असते की हो। अद्वैतला राग येतो। अद्वैत त्या क्षणी कलाकडे रागाने पाहतो आणि कलाला तर त्यापेक्षाही जास्त राग आलेला असतो। कला मग अद्वैतच्या अंगावरती उशी फेकून मारते। अद्वैतला राग येतो। अद्वैत आणि कला यांच्यामध्ये अगदी हसत हसत चाललेलं हे भांडण असतं। ते दोघं जण एकमेकांशी भांडत असतात आणि म्हणत असतात की आता हे काही सिमिलर आहे का वागणं? हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं। आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो की हो, कारण काही झालं तरीही खरे तू आणि मी सिमिलर कधीच असू शकत नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव। तर हे सगळं आता अद्वैत आणि कला यांच्यामध्ये सुरू झालेलं असतं। दोघंही एकमेकांशी भांडत असतात आणि दोघांनीही उषा एकमेकांना फेकून मारायला सुरुवात केलेली असते। जेव्हा ते एकमेकांना उषा फेकून मारत असतात तेव्हा त्या उषा फाटलेल्या असतात, हेही त्यांच्या लक्षात येत नाही। लहान मुलांसारखी दोघंजण भांडत असतात। त्या उषा फाडून एकमेकांच्या अंगावर कापूस टाकत असतात, इथपर्यंत त्यांचं चाललेलं असतं। आणि अद्वैत आणि कला यांचं हे अगदी गोड भांडण म्हणलं तरी काही हरकत नाही, असं हे भांडण सुरू असतं। तर आता अद्वैत आणि कला यांचा हा सुखाचा, आनंदाचा क्षण असतो आणि नैना रूमच्या बाहेरून जाताना पाहत असते तेव्हा कला ही अद्वैतच्या मिठीत आलेली असते, कारण कलाचा पाय घसरत असतो, कलाचा तोल जात असतो आणि अद्वैतने तिथे येऊन कलाला सावरलेलं असतं। आणि अद्वैतने तिला सावरल्यामुळं कला तिथे पडता पडता वाचलेली असते आणि त्या क्षणी ती अद्वैतच्या मिठीत आलेली असते। याच गोष्टीचा राग आता इकडे नैनाला येत असतो, कारण एवढं सगळं होऊनही हिच्या आयुष्यात सुख येत आहे आणि माझ्या आयुष्याचं मात्र मातेरं झालेलं आहे। ही गोष्ट मी कधीही सहन करणार नाही असं नैनाने ठरवलेलं असतं, कारण तिने माझा प्लॅन फ्लॉप केलेला आहे असं नैनाचं म्हणणं असतं। कारण तिने एकच गोष्ट ठरवलेली आहे की काहीही झालं तरीही मी या कलाच्या आयुष्यात कधीच आनंदाचा प्रसंग येऊ देणार नाही आणि या कलाला सोडणार नाही, हे सगळं चाललेलं असतं। तर इकडे राहुल आणि नैना हे विचार करत असतात। राहुल आधी रोहिणीकडे आलेला असतो आणि रोहिणीला म्हणत असतो की मॉम, काहीतरी केलं पाहिजे आपल्याला, कारण प्रत्येक वेळेस डाव आपल्या अंगलट येऊ लागलेला आहे आणि आपल्याला आता विचार करायला पाहिजे,
कारण गोष्टी आपल्या हाताबाहेर चाललेल्या आहेत, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो, कारण राहुल आणि रोहिणी आता पुन्हा डाव रचत आहेत. आणि इकडे संगीता आणि दिनकरला तर एक वेगळंच टेन्शन आलेलं असतं, कारण संगीता आणि दिनकर यांच्या डोक्याला आणखी त्रास झालेला असतो. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, कारण इकडे दिनकरला आणि संगीताला काळजी वाटत असते, ती म्हणजे काजलची. काजल ही आता सोहमच्या प्रेमात पडलेली आहे. सोहमचंही काजलवर तेवढंच प्रेम आहे, पण चांदेकरांच्या घरी आपल्या 2 लेकी दिलेल्या आहेत. नैनाने तर किती गुण उधळलेले आहेत ते माहितीच आहे. कला सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे, पण ही नैनी प्रत्येक वेळेस तिला मातीत घालत आहे. त्यामुळं काजल, तुझ्या डोक्यात जर तसं काही चालू असेल तर तू विषय बंद कर, कारण कधीच शक्य होणार नाही तुझं सोहमरावांशी लग्न होणं. कारण त्यांचे वडील श्रीकांत सर जे आहेत ते कसे आहेत ते तुला चांगलंच माहिती आहे. त्यांना तर तू त्यांच्या डोळ्यासमोरही नको असते, हे संगीता बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना आणि राहुल आणि रोहिणी यांचे एक टीम झालेली आहे. आणि त्यांच्या डोक्यात फक्त एवढं सुरू आहे की ते अद्वैतला संपवायचं. काहीही झालं तरी अद्वैतला पण सोडायचं नाही, हा एकच प्लॅन त्यांनी केलेला असतो. आणि त्यासाठी त्यांची सगळी धडपड चाललेली असते. इकडे त्यांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही अद्वैत आणि कला यांचा काटा काढायचा, पण अद्वैतच्या आधी सुरुवातीला आपण कलाचा काटा काढायचा, हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या या प्लॅननुसार त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि इकडे सगळेजण बसलेले असतात. आबांनाही खूप राग आलेला असतो. आबांनाही ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण त्यांना वाटत असतं की ही नैना घरात यायला नको आहे, पण नैना तर घरातच आलेली असते. आणि चांदेकरांच्या घरात येऊन तिने चांदेकरांवरती चारेरावी करत असते. ही गोष्ट मात्र आबांना अजिबात आवडत नसते, कारण नैनाची अरेरावी वाढत चाललेली असते. आणि आता आबांनीही ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता हिला न बोलता आपण हिच्या सासूला बोलायचं. आणि आबांनी रोहिणीला बोलवून घेतलेलं असतं. आणि आबा रोहिणीला म्हणत असतात की रोहिणी, तुझ्या सुनेला जरा वागायची, चालायची, बोलायची अक्कल येऊ दे, कारण ती ज्या पद्धतीनं वागत आहे त्या पद्धतीने सगळ्यांनाच खूप त्रास होत आहे. कारण तिची अरेरावी वाढत चाललेली आहे. घरातल्या नोकर चाकरांशीही ती चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. आणि तिचा जो उत्माद चालू आहे तो पण बंद झाला पाहिजे, कारण चांदेकरांच्या घरी जरी सर्व गोष्टी येत असल्या तरीही काही त्या फुकट येत नाहीत, हे आबा बोलत असतात. त्यानंतर नैना तिथं आलेली असते. नैना हे सर्व बोलणं ऐकते तेव्हा तिलाही धक्का बसतो. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे, मी काही उत्माद केलेला आहे, असं ती आबांना उलट बोलत असते. आबा म्हणतात की रोहिणी, तिला सांगून ठेव, माझ्याशी पुन्हा या आवाजात आणि अशा भाषेत बोललेलं मी सहन करणार नाही. काही झालं तरी मी घरचा वडीलधारा आहे, मी प्रत्येक वेळेस समजून घेतोय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कशाही पद्धतीने माझ्याशी वागाल आणि मी मात्र शांतपणे तुम्हाला समजून घ्यायचं, ते चालणार नाही, असं आबा स्पष्टपणे सांगत असतात. आबांनाही राग आलेला असतो. आबांनाही नैनाची ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, म्हणून तर आबांची चिडचिड होत असते. तर इकडे राहुल आणि नैना आता बोलत असतात. राहुल म्हणत असतो, तुला माहिती आहे का, हे सगळं जे आपल्या बाबतीत होत आहे ते फक्त आणि फक्त तुझी बहीण कला हिच्यामुळं घडत आहे. कारण ती जर नसती तर बघ ना तू, कारण तुझाही डाव चांगला झालेला होता, कारण तूही त्या डॉक्टर सौरभच्या मदतीने सगळा प्लॅन केलेला होता, पण तुझा प्लॅन पण उधळून लावला. तो कुणी उधळून लावला, तुझ्या लक्षात आलेलं नाही का, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र नैना म्हणत असते, मग काय करायचं राहुल. राहुल म्हणतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे, मी सांगू का तुला, असं राहुल म्हणत असतो. तेव्हा नैना म्हणते की सांग. तेव्हा ती म्हणते, आपण जर कलाचा, तो म्हणतो की आपण जर कलाचा काटाच काढला तर या गोष्टी उद्भवणारच नाहीत. काही झालं तरी कलाच जर जिवंत राहिली नाही तर या गोष्टी समोर येणारच नाहीत, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी पण आता नाटक करत असते, कारण आबा, मला तुमचा निर्णय अजिबात आवडलेला नाही, तुम्ही त्या मुलीला घरात घेतलेला आहे, घरच्या सुनेचा हक्क तिला दिलेला आहे, ही गोष्ट मला काही पटलेली नाही, असं रोहिणी स्पष्टपणे आबांना सांगत असते. रोहिणीचं म्हणणं असतं की काही झालं तरीही ही गोष्ट आबांना सांगणं गरजेचं आहे, ती आपल्या फायद्याची ठरेल. ॲक्च्युली रोहिणीचं असं असतं की तिचा फायदा कशात आहे ते ती बघत असते, आणि जर तिचा फायदा नसेल तर मात्र दुसरं कोणाला ती गोष्ट सांगून जर आपला फायदा करून येत असेल तर त्या पद्धतीनं रोहिणी वागत असते. इकडे राहुल म्हणत असतो की मी नैनाला तयार केलेला आहे आणि त्यानुसार आता आपण हे सगळ्या गोष्टीचं खापर तिच्यावर फोडायचं आहे आणि इकडं कलाचा तर काटा काढायचा आहे, हे सगळं राहुलने ठरवलेलं असतं. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात, त्यांचा संवाद चालू असतो. अद्वैत म्हणत असतो की खरे ऑफिसच्या कामाकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि काहीही झालं तरीही आपल्याला
महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑफिसचं काम, डिझाईनचं कामही राहिलेलं आहे, तर तू उद्यापासून माझ्यासोबत ऑफिसला ये. इकडे सोहमच्या आठवणीत काजल खरं तर कासावीस होत असते, पण आता घरातल्यांनीही तिला विरोध केलेला असतो की काही झालं तरी सोहमकडे तू पुन्हा जायचं नाही, सोहमरावांशी तू बोलायचं नाही, असं तिला स्पष्ट शब्दात संगीताने सांगितलेलं असतं. इकडं कला आणि अद्वैत बोलत असतात. कला म्हणत असते की चांदेकर, ह्या डिझाईनचं काम जे माझं चालू आहे ते म्हणजे तुला आवडतं हे तर मला माहिती आहे, परंतु असं ती बोलत असते. तिचा अद्वैतला मुद्दाम उचकवत असते. अद्वैतकडून काय येतं आहे, अद्वैतने तोंड भरून तिचं कौतुक करावं असं तिला वाटत असतं, म्हणूनच ती हे सगळं बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा सोहम आणि इकडे काजल यांच्यामध्येही गोंधळ सुरू होत असतो. त्यांनाही असं वाटत असतं की या सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये आता सोहम आणि काजल एकमेकांपासून दूर झालेले असतात. त्यांना काजलने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केलेला नसतो, पण मनात कुठंतरी मात्र तिच्या सोहम असतो आणि तिला सोहमबद्दल सहानुभूतीही वाटत असते. इकडे आता सगळा फुलप्रूफ प्लॅन झालेला असतो आणि कला ही ऑफिसला जायला निघाली की आपण तिला संपवायचं आहे, हा सगळा प्लॅन यांनी केलेला असतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी आता तो प्लॅन वर्क करायचं ठरवलेलं असतं. कारण कला आता अद्वैतसोबत ऑफिसला जाणार नसती, तर कला ही एकटी ऑफिसला जाणार असते आणि त्याच गोष्टीचा फायदा म्हणजे पेढीवर जाणाऱ्या कलाला तिथे मारून टाकायचं हा सगळा डाव रचलेला असतो, तो म्हणजे सोहम आणि रोहिणीने. आणि त्यांनी ठरवलेलं असतं की या कलाला ह्यावेळेस संपवायचंच आहे, कारण हिच्यामुळं आपल्याला त्रास होत आहे. काही झालं तरी कलाला संपवायचं आहे एवढं मात्र या दोघांनी ठरवलेलं असतं. आणि काही असलं तरीही कलाच्या बाबतीत अजिबात ऐकून घ्यायचं नाही, कारण कला ही संपली पाहिजे एवढंच ठरवलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टीचं खापर हे नयनाच्या माथ्यावर फोडायचं हा सगळा डाव आखलेला असतो, तो म्हणजे राहुलने. रोहिणी मात्र म्हणत असते की खरंच अगदी माझ्या मनासारखा तू प्लॅन केलेला आहे आणि पहिल्यांदा एवढा जबरदस्त प्लॅन तू केलेला आहे राहुल, तुला मानलं पाहिजे. असं म्हणत प्लॅन सक्सेस होण्याआधीच रोहिणी राहुलला इकडे शुभेच्छा देत असते, पण तिला माहीत नसतं की तिथं कलाचा जीव वाचवायला तिथं येणार असतो, तो म्हणजे सावित्रीचा सत्यवान बनून अद्वैत तिथं पोहोचणार असतो आणि तो कलाचा जीव वाचवणार असतो. ही गोष्ट त्यांना माहितीच नसते, कारण कलाच्या पाठीशी आहे ती म्हणजे देवी. आणि इकडे हे दोघंजण मात्र पार्ट्या करत असतात. मागच्या वेळेस असेच तोंडावर पडलेले होते, आता पुन्हा पडायची इच्छा असल्यासारखं यांच्या दोघांची ही नाटकं झालेली असतात. आणि राहुल आणि इकडे रोहिणी या दोघांच्याही लक्षात येत नाही. आणि त्याचबरोबर ते दोघंही ठरवतात की आता एकदा आपण नैनाला बोलून घेऊया. आणि नैनाला सांगितलं जातं. नैनाच्या मनात तर आधी सुडाची भावना पेटून उठलेली असते आणि नैना मात्र खूपच पिसाळ्यासारखी वागत असते, कारण तिला काही करून या दोघांना संपवायचं असतं. आणि या संधीचा फायदा घ्यायचा आता राहुल आणि रोहिणी या दोघांनीही ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं इकडे राहुल मात्र फुल प्रूफ प्लॅन करून चालू असतो आणि त्याचबरोबर त्या गुंडांना सुपारी देतो. त्या गुंडांना सांगू लागतो की काहीही झालं तरीही ही जी गोष्ट आहे ही संपली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ही व्यक्ती मला जिवंत नको आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. हे सगळं राहुलने त्यांना सांगितलेलं असतं आणि त्या गुंडांशी तो बोललेला असतो. इकडे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये छान असा संवाद चाललेला असतो आणि कलाला अद्वैत सांगतो की उद्या तुला पेढीवरती यायचं आहे, तुझं आवरून झालं की ये, असं अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं. कला म्हणत असते की ठीक आहे. मग कला आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि पेढीवर जायला निघालेली असते आणि नेमका तोच टाईम लक्षात घेऊन इकडे आता रोहिणी आणि राहुलने गुंडांना बोलवलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की हिला संपवायचं आहे. इकडे कला निघालेली असते आणि त्याचवेळी काही गुंड येतात आणि तिला किडनॅप करतात. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र तिकडे विचार करत बसलेला असतो की अजून खरे का आली नाही पेढीवर, एवढं महत्त्वाचं काम आहे का आलेली नाही. तेव्हा राहुल इकडे अद्वैत कलाला फोन करतो, पण कला काही फोन उचलत नाही आणि तेव्हा तिचा फोन बंद येतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला काळजी वाटते, म्हणून तो घरी फोन करतो. आणि जेव्हा घरी फोन केला जातो तेव्हा अद्वैतला कळतं की कला ही कधीचीच गेलेली आहे, कला ही कधीचीच पेढीवर गेलेली आहे. पण अद्वैतला माहिती नसतं की यामागं घडलेलं काय आहे, कारण अद्वैतला असं वाटत असतं की काही झालं तरीही आता
रोहिणी आणि राहुल यांना आपण एक संधी दिलेली आहे, तर त्या संधीचं ते दोघंजण सोनं करतील. पण इकडे रोहिणी आणि राहुलला त्या संधीचं सोनं करायचंच नसतं, त्यांना ती गोष्ट नकोच असते. कारण त्यांना काही करून आता हे सगळं साम्राज्य स्वतःचं करायचं असतं आणि त्यासाठी त्यांची धावपळ चाललेली असते, त्यासाठी त्यांची चढाओढ चाललेली असते आणि त्यासाठीच त्यांना आता काटा काढायचा असतो, तो म्हणजे सुरुवातीला कलाचा आणि त्यानंतर अद्वैतचा. कलाचा जेव्हा काटा काढला जाणार आहे तेव्हाच इथे कलासोबत अद्वैतची पण वाट लागणार आहे, ही गोष्ट त्यांच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि म्हणून त्या दोघांनी हा सगळा प्लॅन आखलेला असतो. त्याचबरोबर आता इकडे कला पेढीवर जायला निघते, काही गुंड येतात आणि रस्त्यात तिला अडवतात आणि तिला ते मारहाण करू लागतात. पण कला मात्र त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच अद्वैतला कळतं की कला घरून कधीच निघालेली आहे, मग अजून का खरे पोचलेली नाही. जर ती कुठं जाणार असेल तर मला कॉल करून सांगत असते. एवढी गोष्ट अद्वैतला चांगलीच माहिती असते आणि अद्वैत मग इकडे म्हणू लागतो की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि अद्वैत मग कला ज्या रस्त्याने येत असते नेहमी त्या रस्त्याने निघालेला असतो आणि तो कलाला शोधत असतो. कारण कला संध्याकाळ झालं तरी कला आलेली नसते आणि अद्वैतलाही काळजी वाटत असते. त्याचबरोबर घरातले सगळे काळजी करत असतात. अद्वैत अंधाऱ्या रात्री जातो तर एका ठिकाणी कलाला गुंडांनी पकडलेलं असतं आणि ते गुंड कलाला घेऊन चाललेले असतात आणि त्याचबरोबर कलाला मारहाणही करत असतात. हे जेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं तेव्हा अद्वैतला मात्र खूपच धक्का बसलेला असतो. अद्वैत विचार करत असतो की हे सगळं काय घडत आहे आणि अद्वैत मग आता क्षणाचाही वेळ वाया न घालवता डायरेक्टली तिथं झेप घेतो आणि त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करतो. कलाला बांधून ठेवलेलं असतं. अद्वैतला काही करून कलाला पहिलं सोडवायचं असतं. कलाला त्या गुंडांनी तिथं बांधलेलं असतं आणि अद्वैत तिथं पोहोचलेला असतो. तो कलाला सोडवण्यासाठी आधी त्या गुंडांची धुलाई करू लागतो. त्या गुंडांना तो मारत असतो आणि कारण काहीही झालं तरीही कलाला जर वाचवायचं असेल तर एकच गोष्ट अद्वैतच्या हातात असते, ती म्हणजे काही करून त्या गुंडांची धुलाई करणं. अद्वैत त्या गुंडांची धुलाई करतो आणि कलाचा जीव वाचवतो. कला मात्र बेशुद्ध पडलेली असते, कला घाबरलेली असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या असतात. कला घाबरलेली असते. अद्वैत तिच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण कला काही शुद्धीवर येत नसते. त्यानंतर अद्वैत तसाच कलाला घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. घरातल्या सगळ्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण हे कसं शक्य आहे, कला काही वेळापूर्वी घराच्या बाहेर गेली होती आणि अचानक हे कलाला अशा बेशुद्ध अवस्थेत आणलेलं आहे. आणि मग सगळेजण काळजी करू लागतात. लगेचच सोहम डॉक्टरांना बोलवतो आणि डॉक्टरांना तो चेकअप करायला सांगत असतो. कलाची अवस्था वाईट झालेली असते. अद्वैत म्हणत असतो की खरेला गुंडांनी किडनॅप केलेलं होतं आणि आता गुंडांच्या तावडीतून मी तिला आणलेलं आहे. आबांनाही खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो मला कळतच नाही आहे की मी तर खरेला सकाळी सांगितलेलं होतं की तू पेढीवर ये, पण ती पेढीच्या रस्त्याने आलीच नाही, ती दुसऱ्या रस्त्याने का आली होती. हा प्रश्न अद्वैतलाही इथं पडलेला असतो. पण सध्या कलाची तब्येत ही महत्त्वाची असते असं म्हणत अद्वैत कलाची काळजी घेत असतो. जेव्हा आता अद्वैतला कळेल की सोहम आणि त्याचबरोबर राहुल आणि रोहिणी यांचा कलावरती हल्ला करण्यामागे हात आहे, तेव्हा अद्वैत त्यांना काय शिक्षा देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.